हॅलो एव्हरीवन, तुम्हालाही तुमच्या बाळाला वरचा खाऊ जर चालू करायचा असेल तर तो कसा बनवावा, कोणत्या पदार्थांनी सुरुवात करावी, त्यानंतर किती प्रमाणात द्यावा आणि कशापासून स्टार्ट करावं, तर हे सगळ्याची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. खूप साधी सोपी रेसिपी मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे. तर त्यासाठी इथे मी तांदूळ घेतलेला आहे. चांगल्या क्वालिटीचा तांदूळ इथे तुम्ही वापरा. इथे मी इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे. यातले 1 ते 2 चमचे तांदूळ मी स्वच्छ 2 ते 3 वेळा धुवून घेणार आहे. तर 2 ते 3 चमचे म्हणजे आपला जो नाश्त्याचा चमचा असतो, इथे तुम्ही बघू शकता, हा मी 2 चमचे तांदूळ इथे घेतलेले आहेत. तर हा आपण 6 महिन्याच्या बाळासाठी खाऊ बनवणार आहे, त्यामुळे 2 चमचे तांदूळ पुरेसे होऊन जातात. तर इथे एका छोट्या पातेल्यामध्ये गॅसवरती मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. साधारण अर्धा ग्लास पाणी मी या पातेल्यामध्ये घेतलेलं आहे आणि हे जे धुतलेले तांदूळ होते ते आपण या पाण्यामध्ये घालून घेणार आहे. तर तुमच्या लक्षात आलं असेल की आपण तांदळाची पेज मुलांना बनवत आहे. तर ती कशी बनवायची मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये सांगते. काही अवघड नाही आहे, अगदी सोपी रेसिपी आहे आणि पटकन होते. आणि मुलांना अगदी सुरुवातीला ह्याच्या अगोदर जर तुम्ही काहीच भरवलं नसेल किंवा अजून वरचा खाऊ चालू केलेला नसेल, तर अशा वेळेला ही रेसिपी तुम्हाला खूप खूप फायद्याची ठरणार आहे. ह्या तांदळाच्या पेजमुळे तुमच्या बाळाचं वजन वाढायला मदत होईल. त्याचबरोबर तुमच्या बाळाची पूर्ण शरीराचा जो विकास आहे की डेव्हलपमेंट आपण म्हणतो, ग्रोथ जी होते ती ह्याच्यातून तुम्हाला पाहायला मिळेल. तर हे थोडंसं उकळायला आल्यानंतर मी ह्याच्यावरती एक छोटं झाकण ठेवून देते. जेवढे तांदूळ आहेत त्याच्यापेक्षा जास्त पाणी आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं आहे, कारण त्याचं जे पाणी आहे तेच फक्त आपण बाळाला भरवणार आहे. त्यामुळे पाणी थोडं जास्त घाला आणि 2 चमचे तांदूळ तुम्ही घ्या. याचा खाऊ भरपूर होतो, कारण 6 महिन्याच्या बाळाला किंवा अगदी सुरुवातीला तुम्ही बाळाला खाऊ भरवणार आहे म्हटल्यानंतर तुम्ही त्याला पोट भरून तर भरवू शकणार नाही. 1 ते 2 चमचे जरी बाळाने हा खाऊ खाल्ला तरी चालतो किंवा पुरेसा होऊन जातो. आणि कोणताही नवीन पदार्थ स्टार्ट करताना तुम्ही 3 डेज रूल फॉलो करायला पाहिजे. म्हणजे एकच पदार्थ 3 दिवस सलग तुम्ही त्यांना द्यायला पाहिजे, जेणेकरून त्यातून काही ॲलर्जी होते का, तो पदार्थ मुलाला पचतो की नाही हे तुमच्या लक्षात येईल. त्यासाठी समजा आज जर सोमवार असेल आणि आजपासून तुम्ही जर ही तांदळाची पेस्ट द्यायला स्टार्ट केली असेल आणि दिवसा हा पदार्थ तुम्ही त्यांना द्या, जेणेकरून तो खाल्ल्यानंतर जर बाळामध्ये काही तुम्हाला चेंजेस जाणवले तर दिवसभरामध्ये आपल्याला ते पाहता येतात. तर आज जर सोमवार असेल, आज तुम्ही हे दिलं, तर पुढील मंगळवार बुधवार असे सलग 2 दिवस तुम्हाला ही तांदळाची पेज तुमच्या बाळाला भरवायची आहे. तर 5 ते 7 मिनिट मी हा तांदूळ चांगला शिजवून घेतलेला आहे आणि त्यानंतर मी गॅस बंद करून घेते. म्हणजे ह्या पाण्यामध्ये तांदूळ चांगला बऱ्यापैकी शिजलेला असला पाहिजे, जेणेकरून तांदळाचे जे काही फायदे असतात आपल्या शरीराला ते सगळे त्या पाण्यामध्ये उतरतील आणि तुमच्या बाळाला ते मिळतील. तर इथे मी एक स्टीलची वाटी घेतलेली आहे आणि इथे तुम्ही एक बघू शकता, हे गाळण मी घेतलेलं आहे जे नवीन आहे. तुम्ही असं एक नवीनच गाळण तुमच्या बाळाला साईडला ठेवून द्या, जेणेकरून नवीन काही खाऊ बनवला तर तो त्या गाळण्यातून तुम्हाला गाळून द्यायचं असेल तर ते सेपरेट गाळणं राहील. तर हा जो तांदूळ आहे तो मी त्या गाळण्यामधून गाळून घेते आणि खाली जे पाणी राहिलेलं आहे फक्त आपल्याला ते पाणी आपल्या बाळाला भरवायचं आहे. तर तुमच्या बाळासाठी वेगवेगळ्या नवीन नवीन रेसिपी मी माझ्या चॅनलवरती शेअर करणार आहे. त्यामुळे माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि त्याच्या साईडचं बेल बटनसुद्धा प्रेस करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळत राहतील. त्याच्यामध्ये थोडंसं अगदी किंचितसं तूप घातलेलं आहे आणि हे मिक्स करून तुम्ही तुमच्या बाळाला भरवू शकता. तर हा खाऊ तुम्ही 5 महिने कंप्लीट झालेल्या बाळालासुद्धा देऊ शकता. प्रत्येक बाळाची जी ग्रोथ असते त्याच्यावरती हे डिपेंड होतं. म्हणजे बाळाला जर अंगावरचं दूध पुरत नसेल, बाळाची भूक वाढली असेल, हालचाल बाळ जास्त करत असेल, तर अशा वेळेला तुम्ही त्याला लवकर खाऊ चालू करू शकता. म्हणजे ॲटलिस्ट 5 महिने तरी कंप्लीट झाले पाहिजेत. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा.